शिवाजी महाराजांसाठी त्यांच्या भावड्यांनी जे त्या काळात कष्ट घेतले त्या कष्टाची आपल्याला थोडी तरी जाणीव असू द्यावी या हेतूने प्रेरित होतो खूप दिवसापासून हा ट्रॅक करत. ज्या रस्त्याने जातोय तर प्रत्येकाला मी सांगतो की आम्ही विशालगडपर्यंत जाणार आहोत एका दिवसामध्ये. आणि हे आम्ही सर्वांना सांगितलं सुद्धा आहे. जर आम्ही ते कमिटमेंट नाही पूर्ण केली तर आम्हाला आता पुरतं बरं वाटेल, पण नंतर तर सर्वजण आम्हाला नाव ठेवणार आहे. एवढं बोलला होता ते पूर्ण नाही केलं. तेच जर आम्ही कमिटमेंट पूर्ण केलं, येस आता आमचे पाय दुखतात, येस पुढे आले, येस पुढे फाटेल, येस पण आयुष्यावर बरं वाटेल. जो शब्द दिला होता तो पूर्ण केला. चला आपण आता दुसऱ्या जंगलामध्ये पोहोचलोय. ऑलमोस्ट आमचा हा आता पावनखिंडी पर्यंतचा मार्ग जवळजवळ 70% झालेला आहे पूर्ण. विशालगड पर्यंतचा पुढचा एक टप्पा बाकी आहे 15. दिनू मोहिते सोबतच्या या सह्याद्रीच्या स्वर्गीय प्रवासात तुमचे सहर्ष स्वागत आहे. सह्याद्री पुत्र ट्रेकर्स आयोजित आणि प्रवासी डोंगर किल्ल्यांचे आयोजित पन्हाळा ते पावनखिंड ही धारातीर्थ मोहीम आम्ही आज करतोय. 12 जुलै 1660 या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्धिजोहरच्या वेढ्यातून पन्हाळ्यावरून पावनखिंडी मार्गे विशालगडकडे जे प्रयाण केले त्याच मार्गाने आम्ही प्रवास करतोय. आणि ह्या प्रवासामध्ये आमच्यासोबत मुंबईचे आणि पुण्याचे आमचे काही मित्र आहेत. आणि हा प्रवास आम्ही आज रात्री 1:35 सुरुवात करतोय. आणि ज्या दिवशी महाराज पन्हाळ्यावरून पावनखिंडी मार्गे विशालगडाकडे गेले त्याच मार्गाने आम्ही हा करतोय. आणि त्याच दिवशी हा प्रवास सुरुवात करतो. काही न खाता काही न पिता आम्ही हा आता प्रवास सुरुवात करतोय. आमच्यासोबत आहेत आता आमचे मुंबईचे काही संजोग नरवणकर सगळे आमचे सहप्रवासी. आणि स्पेशल म्हणजे मागच्याच आठवड्यात आम्ही पन्हाळा पावनखिंड हा ट्रेक केला, पण महाराज ज्या दिवशी निघाले त्याच दिवशी आम्हाला हा ट्रेक आणि रात्रीचाच हा ट्रेक आम्हाला करायचे असा आग्रह धरणारे आमचे संजोग भाऊ. म्हणजे हा ट्रेक आम्हाला विशालगडपर्यंतच करायचे आहेत आणि त्याच दिवशी करायचा आहे. भले काय होते आम्ही हा ट्रेक म्हणजे आपला सिंहगड ते राजगड पर्यंतचा हा ट्रेक आम्ही स्किप केला आणि ह्या ट्रेकला आम्ही आलो. आणि ह्या ट्रेकचं सगळं श्रेय संजोग भाऊंना देण्यात येतं. त्यानंतर सतीश भाऊ ऑलवेज आपल्यासोबत कायम. आणि सांगायला नको आपले ट्रेक लीडर आता नवीन ट्रेक लीडर संदीप भाऊ आणि संघर्ष भाऊ आहेत आपल्यासोबत. पहिला ट्रेक आहेत आणि पहिला ट्रेक हा त्यांचा जवळजवळ 74 किलोमीटरचा एका दिवस. संघर्ष भाऊ पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांना खरंच इन्स्पिरेशन वाटलं की नाही ना आपल्याला ह्या ट्रेकला जायला पाहिजे. भले आपला हा पहिला ट्रेक असून दे, पण ह्या पन्हाळा पावनखिंड पासून आणि महाराजांच्या आशीर्वादाने हा ट्रेक आपल्याला सुरुवात करायचा आणि सह्याद्रीमध्ये भरपूर फिरायचं आहे. नक्कीच ना. त्यानंतर आपले दर्शन भाऊ बाबा, या माणसाला तर मानायला पाहिजे. आम्हाला म्हणजे वाटत नव्हतं ह्या ट्रेकला 75 किलोमीटरला 74 किलोमीटरला येतील, पण दर्शन भाऊंनी ते मनात धरलं आणि त्यांना येण्याची इच्छा झाली. आणि सगळ्यात किल्ले पन्हाळा ते विशालगड ट्रेकमध्ये आमच्या जर हा ट्रेकमध्ये सर्वात महत्त्वाचा वाटा असेल तर या माणसाचा आहे, सागर भाऊचा. कारण आम्ही हा ट्रेक आता सुरुवात करणार. आता मुंबईवरून आम्ही आता आलो इथे शिवरत्न शिवा काशीद यांच्या समाधीजवळ स्मारक आणि समाधीजवळ इथं आलो. पण आम्ही इथून आता ट्रेक सुरुवात करणार आहे. आणि जी आमची गाडी आहे इथून विशालगडपर्यंत गाडी आणायची हा प्रश्न आम्हाला खूप मोठा पडला होता. ह्या माणसाने आपलं स्वतःच्या कंपनीचं काम आहे. ह्या माणसाची स्वतःची कंपनी आहे आणि कंपनीचे ते CEO आहेत
आणि ह्या कंपनीचं जे महत्वाचं काम होतं हैदराबादला जाण्याचं काम, ते काम या माणसाने स्किप केलं आणि आजच्या ह्या आमच्या आमचा हा ट्रेक पूर्ण व्हावा ही मनोमनी इच्छा त्यांच्या मनामध्ये होती. आणि खरंच आम्ही म्हणजे ह्यांची ही इच्छा होती की पन्हाळा ते विशालगड हा ट्रेक पूर्ण करायची चालत, पण काही कारणास्तव काही गोष्टी या असतात प्रत्येकाच्या, पण होऊ शकत नाही. पण सगळ्यात मोठा वाटा असेल आमचा हा ट्रेक पूर्ण व्हावा तर यांचा आहे, सागर भाऊंचा. सागर भाऊ खूप धन्यवाद यार. आणि असं म्हणजे असं काय सहकार्य तर असू दे, पण आपल्या कंपनीचं महत्वाचं काम सोडून तुम्ही आम्हाला एवढे मित्र परिवाराला पहिलं तुम्ही प्रेफरन्स केलं. खरंच हा मित्र परिवार हे तुमचं बलिदान कधीच विसरू शकत नाही. थँक्यू. आणि असा मित्र होणे नाही. चला तर आपण आता शिवरत्न शिवा काशेते यांच्या समाधीचे दर्शन घेऊया आणि आपल्या ट्रेकला सुरुवात करूया. मित्रांनो, रात्रीचे 2 वाजता आहेत आणि 2 वाजता आम्हाला काय दिसलं ह्या म्हणजे शिवरत्न शिवा काशेते यांची समाधी स्थळातून निघताना समोर दिसतोय तो गवा आहे बघा. गवा दिसला कोणालाच नाही. आम्ही आता जातो, आमचे सगळे सहकारी पुढे गेले, तो तेवढ्यात आम्हाला दिसलाय गवा. चला आम्ही आता निघतो, आता तो पाठी लागेल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या स्मारकाला वंदन करून आम्ही आता आमच्या ट्रेकची सुरुवात करतोय. शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. नमो पार्वती पते, हर हर महादेव. बाजीप्रभू महाराज की जय. चला आलोय दिंडी दरवाजाच्या इथे आणि इथूनच तेजोमय पावनखिंडीचा संघर्ष सुरुवात होतो आणि मोहिमेला सुरुवात होते. हा बघा, हा दिंडी दरवाजातून आता आम्ही निघतोय पावनखिंडीच्या वाटेकडे. चला. ते पावनखिंडीत डायरेक्ट पावनखिंडी मध्ये हा पावनखिंडीत तर पांढरं पाणीला केलं त्यांनी ते डिवायडेशन. जाऊ पुढे. चिखल आहे खाली. मसाई गावात पोचलोय आता 2-3 मिनिटांमध्ये मसाईच्या पठारावरती जाऊ आम्ही. सर कसं वाटतंय तुम्हाला? इकडची हवा खाऊन फ्रेश झालं मला. एक नंबर ना. एक नंबर. मुंबई पुण्यापेक्षा एक नंबर. एकच नंबर. सर नमस्कार. नमस्कार. जय शिवराय. जय श्रीराम. तुमचं नाव काय सर? मी संघर्ष लोहकर आहे. मी पोलीस दलामध्ये कामाला आहे. माझी तशी मोठा ट्रेक करण्याची पहिलीच वेळ आहे ही. याच्या अगोदर मी वसईला असताना छोटे मोठे भुईकोट किल्ले, सुरुची बीच असे छोटे मोठे बीच करत होतो. पण शिवाजी महाराजांसाठी त्यांच्या बावळ्यांनी जे त्या काळात कष्ट घेतले
त्या कष्टाची आपल्याला थोडी तरी जाणीव असू द्यावी या हेतूने प्रेरित होतो. खूप दिवसापासून हा ट्रॅक करायची मला इच्छा होती, पण हा योग काही जुळून येत नव्हता. पण सह्याद्री पुत्र ट्रेकर्स आणि डोंगर प्रवासी गडकिल्ल्यांचे यांच्या संयुक्त विद्यमाने मला हा योग जुळून आलेला आहे. माझी तशी पहिलीच वेळ असताना सुरुवातीला डोंगर चढताना खूप दमछाक झाली, परंतु हा मसाईचा डोंगर आल्यानंतर मला हे सगळं दुःख विसरल्यासारखं वाटतंय आणि असा आनंद मला अजूनपर्यंत कधीच घेता आलेला नाही. आणि हा आनंद मला परत मिळावा यासाठी मी सह्याद्री पुत्र ट्रेकर्सचे परत आभार मानेन. धन्यवाद. तुम्ही निसर्गात, आता तुम्ही मुंबईला जॉब करता, निसर्गात एवढ्या म्हणजे बऱ्याच दिवसातून तुम्ही आलोय, निसर्ग पाहून तुम्हाला काय वाटतंय? निसर्गच आहे, जे काय ते आहे आपलं ते निसर्गच आहे. हे निसर्ग सौंदर्य तुम्हाला कुठेच भेटणार नाही, मुंबईला नसू द्या किंवा आमच्या वसईला सुद्धा हे निसर्ग सौंदर्य, इथली स्वच्छ हवा ही कठीण आहे. आमच्यासोबत आमचे सोसायटी पार्टनर आमचे नाव विसरलो का दर्शन भाऊ सुद्धा आहे. ते सुद्धा त्यांच्या धकाधकीच्या जीवनामधून कसा वेळ काढून येतात याची मला नेहमीच हे वाटत होती. ते काढू शकतात तर मी का काढू शकत नाही. आणि ही एवढी मोठी मोहीम ही करायलाच पाहिजे एकदा, या प्रेरणेने मी उत्साहित झालो आणि आज इथे सहभागी झालेलो आहे. चला, धन्यवाद सर. धन्यवाद. जय शिवराय. दोन तासाच्या प्रवासानंतर मसाई पठारावरच्या मसाई देवीच्या मंदिराच्या इथे पोहोचलोय. हा आम्ही चौघेच पुढे आलोय, मी, संजोग, सतीश भाऊ आणि संदीप भाऊ. मसाई देवीचं मंदिर, अजून बाकी पब्लिक पार्टी आहे माकडे झोपलीत ती नाही, खारुत आहे ती. हे सगळं चालायचं आहे. ए वरती नको आणि जास्त स्पीडने आपण आता आम्ही चालतोय त्या स्पीडने जरा स्पीड वाढवा. आणि जर तुम्ही त्या स्पीडने नाही चालला तर तुम्हाला पावनखिंडी पर्यंत सोडून देण्यात येईल. हा, ही आता तुम्हाला लास्ट वॉर्निंग आहे दोघांना. पुढे स्टॉप घेणार नाही. हा स्पीड शेवटपर्यंत ठेवायचा आपल्याला. हो दर्शन भाऊ, कसं वाटतंय? एकदम एक नंबर. पण ह्या स्पीडवर मसाईचं पठार आता जस्ट संपलेलं आहे. आम्ही सगळे धावतो ते एकाच्या एक पुढे रेस लावलेली आहे. 2.5-3 तासाच्या प्रवासानंतर मसाईचं पठार संपलं. चला, सीडी लावली आहे नॉर्मल आहे. चला पहिलाच ट्रेक, तो पण 70-75 किलोमीटरचा डायरेक्ट. पन्हाळ पावनखिंड मार्गावरती अशी छोटी छोटी मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात देवीची. चला, मसाईचं पठार संपलेलं आहे केव्हाच, आता खाली उतरतोय.
कुंभारवाडीत पोचलोय आम्ही आता. स्वप्नील भाऊ उतरतात, आमचे संदीप भाऊ उतरलेत. मच्छर खूप आहेत. 7 वाजलेत, अजून पल्ला खूप बाकी आहे गाठायचा आमचा. या सावकाशा सावकाशा. पैसे ज्याला ज्याला भेटलेत वाटून घ्यायच्या. यांना 1000 रुपये भेटले का? कोणाला भेटले? पोलीसवाल्यांना. त्यांच्याकडे जास्त चिल्लर आहे. त्यांच्याकडे जास्त आहे. नाही ते नोटा. कुंभारवाडीत आम्ही आता कोणाकडे आहे? पोचलोय. कुंभारवाडीतून खोतवाडी जवळजवळ 2 किलोमीटर अंतरावरती आहे. चला खोतवाडीत पोचलोय. 8 वाजलेत. 5, 6, 7, 8 4 तासाच्या प्रवासानंतर खोतवाडीत. खोतवाडी ओलांडून आम्ही आता पुढे आलोय. निलगिरीचं जंगल लागलंय. जंगल असं म्हणता येणार नाही, पण आपण आता म्हणूया त्याला जंगल. चला 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 चला. अरे व्हेरी गुड. पन्हाळा पावनखिंड दरम्यान खूप सारे ट्रेकर्स आम्हाला तर भेटलेत. त्यातील काही ट्रेकर्सनी जेवण बरोबर घेतलं होतं. आम्ही मागितले, मी आता खातोय. यांना नकोय जेवण. आता हे बघा, हे बघा, हे बघा. 1 13 2 13 3 13 3 मेरा. ओके ओके. 3 13 इसको बोलते बंटवारा. 4 13 4 मेरा. सब गया, सब गया. हमारा कुछ नहीं. समोर करपेवाडीचे ते आम्ही आलोय. हा इथे मोर आहे, ओरडतोय. दिसत नसेल. जस्ट आम्ही आता करपेवाडीत आलोय. करपेवाडीत कदमांच्या घरी. हे बघ कसे गोळे पडलेत ते. हे इकडे संजोग हैराण झाला आहे. पाय दुखतात आहेत त्याचे. तुझे पाय दुखतात आहेत ना? पाय दुखतात आहेत ना? पाय फोड आलेत पायाला संजोगच्या. त्याचं जेवणाने परत लगेच पुढच्या मार्गाला लागणार. चला जेवायला सुरुवात करा आता. करपेवाडीत लोणचं भाजी, वांग्याची भाजी आहे. हा करपेवाडी आम्ही आता जस्ट सोडलेली आहे. सगळ्यांच्या डोळ्यावर झोप आहे. हे सगळे झोपले होते. डारेडूर कोणाचं मन नव्हतं, पण शेवटी विशाल गड हा गाठायचाच. त्या हिशोबाने आता चाललेत. जाणार आम्ही. पोचणार तिथे रात्री 10 का वाजे ना, पण आम्ही पोचणार. असं वाटतं पाय तोडून टाकावा. हा असं पासून काय बोलते आहे. पहिलाच ट्रेक आहे यांचा, आणि त्याच ट्रेकला त्यांना आम्ही घेऊन आलोय. आणि त्यांची अशी हालत झाली की ना पुढे जाऊ शकत ना पाठी जाऊ शकत. पुढे जाऊ शकतो पण पाठी नाही जाऊ शकत. रस्ता विचार. निलगिरीच्या झाडातून आता पोचतोय. ते तिकडे आहेत, लांब आहेत अजून. त्याला दुसरीकडनं जायला सांगितलं. आता काय माहित गावातल्याने. म्हटलं असं कसं, तुम्हाला काय माहित नाही. चला लावण्याची कामं चालू आहेत जोर जोरात. जोरात कामं चालत लावण्याची. सगळे पच करत चाललेत सगळे. चिखल खूप आहे, चालायला अजिबात जमत नाही. आलो आम्ही आता आंबेवाडीतून
पुढे होतोय, हळूहळू होतोय पुढे. आमचे सेनापती कुठे काय माहिती आता. सेनापती आमचे हरवलेत, तरी पण आम्ही आता किल्ला लढतोय. सर सलामत तो पकडी पाहिजे. हे बघा, हे नको तिकडून चालले. हे बघा, हे बघा, हे बूट भिजू नये म्हणून. आता आमचे गुरुजी चाललेत. जावा जावा जा तुम्ही पण दापस. जरा कळपेवाडीतून आम्ही आता आलोय. हे समोर कळपेवाडी होती इकडे, आता जातोय. बाबा तुमचं नाव काय? महादेव भरणकर बाबा भेटलेत रिंगेवाडीमध्ये. बाबाने आम्हाला 2 शब्दात, कुठली वाडी बाबा पुढची ती? माळेवाडी किती पाटीवाडी किती लांब आहे माळेवाडी? आता इथनं गेलं नाही खाली लगेच. ओके 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 ओके. हा, पन्हाळा ते पावनखिंड आपण आता का करतोय? सगळ्यांची फाटले आहे. परंतु हा, आम्ही ज्या रस्त्याने जातोय हा, तर प्रत्येकाला आम्ही सांगतो की आम्ही विशालगडपर्यंत विशालकडे पण जाणार आहोत एका दिवसात. एका दिवसामध्ये. हा, आणि हे आम्ही सर्वांना सांगितलं सुद्धा आहे. हा. जर आम्ही ते कमिटमेंट नाही पूर्ण केली तर आम्हाला आता पुरतं बरं वाटेल, पण नंतर फाटेल का तर सर्वजण आम्हाला नावं ठेवणार आहे. एवढं बोलला होता ते पूर्ण नाही केलं. तेच जर आम्ही कमिटमेंट पूर्ण केलं, येस, आता आमचे पाय दुखतात, येस, फोड आले, येस, थोडे फाटेल, येस, पण आयुष्यावर बरं वाटेल. जो का? शब्द दिला होता तो पूर्ण केला. त्याच्यासाठी पूर्णच करायचा आहे. लास्ट टाइम सुद्धा आम्ही आलो होतो, 2 दिवसाचा ट्रेक होता. आम्ही फक्त पांढरपण करणार होतो, पण नाही, आम्ही तो पूर्ण पावनखिंडी पण केला. ओके. कारण जर आम्ही काय सांगत लोकांना की आम्ही शेवटचं 5 किलोमीटर होतं ते गाडीने गेलो, नाही, थोडी फाटलं पण बरी वाटली. थोडी फाटली पण बरी वाटली. तुमचं काय म्हणणं आहे? जो करता नहीं है जोक, उसका नाम है संजोग. जानने के लिए देखिए संदीप मोहिते की जो करता नहीं, जो करता नहीं जोक वो है संजोग. और उसका सतीश भाई का कुछ नहीं है डर, उसका नाम है सतीश नरवणकर. येस येस, ही स्पिरिट आम्हाला पाहिजे आता या ट्रेकला. ही स्पिरिट पाहिजे. ह्या स्पिरिटने आम्ही आता पावन विशालगड पर्यंत पोहोचणार आहोत. भले आमचे पाय दुखतात आहेत, पण आम्हाला त्यांनी अशी स्पिरिट दिली, असं मोटिवेशन दिलंय की नाही थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही. तानाजी तो वीरच मोठा, लढता पडला पट्टा. एकदा नाचा. बरी नाही धीरच सोडणार, शिवाच होणार. माळेवाडीतून आपण जेव्हा येतो इकडे त्यावेळेला या डांबरी रोडने आणि तो रोड सरळ जातो आणि उजवीकडे आपल्याला पाटेवाडीकडे जायचं आहे. तो रस्ता सरळ गेलाय, तो पाटेवाडीकडे गेलाय. ना थकवा सह्याद्री सका. नाव काय सांगे? नाव सांग. पण दे नाव सांग तुझं. तू शाळेत जातो? कितवीला आहेस? पिलीला. अरे क्या बात आहे. जंगल एरिया लागला इकडे, जळूंचा प्रादुर्भाव खूप असतो. हाच एक मेन ओढा लागतो जिथे आपलं क्रॉसिंग करायला खूप त्रास होतो पावसाळ्याच्या वेळेला. संजोग, सतीश, संदीप भाई, आपले भय पोलीस कुठे आहेत?
चला 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 चला. चला आपण आता दुसऱ्या जंगलामध्ये पोहोचलोय. ऑलमोस्ट आमचा हा आता पावनखिंडी पर्यंतचा मार्ग जवळजवळ 70% झालेला आहे पूर्ण. विशालगड पर्यंतचा पुढचा एक टप्पा बाकी आहे 15 ते 16 किलोमीटरचा. बघू आता किती वाजतात आहेत. लवकरात लवकर पूर्ण करायचा आम्ही प्रयत्न करू. दुसऱ्या जंगलामधले हे आदनीची झाडं माहिती आहेत ना आपल्याकडे, आदनीची झाडं असतात ती. हे आदनीची झाडं कसे वाढलेले आहेत बघा. कुठे गेले ते? ओ या पटकन. पांढऱ्या पाण्याच्या अलीकडे 1-2 किलोमीटर अलीकडे आम्ही आता जस्ट पोहोचलो. आमच्या सहकाऱ्यांची वाट बघतोय आणि सगळे आमचे शिलेदार बसलेत. आपल्याला आवडत तुमच्याकडे. शुअर. अवघा शत्रू पाठीवरी, वेळ थोडा अवधी थोडा, शत्रू पाठीवरी. इथे पोचलोय. लास्ट महाराजांची मीटिंग इथेच झालेली. तुम्ही पण या. इथेच मीटिंग झालेली महाराजांची लास्ट मीटिंग. कोण थांबणार पावनखिंडीत. चला आता आम्ही आता निघतोय. खूप वेळ आहे अजून. विशालगड आपल्याला गाठायचं आहे. जस्ट आता पांढऱ्या बनायला आम्ही आता पोचलोय. चला रे पटकन. जय शिवराय मित्रांनो. 12 जुलैला सकाळी 4:15 वाजता आम्ही धारातीर्थ मोहिमेची सुरुवात केली आणि दिंडी दरवाजा मार्गे मसाई पठारावरून खोतवाडी ते करपेवाडीपर्यंतचा पहिला हॉल्ट आम्ही घेतला. करपेवाडीला आमचं जेवण झालं. त्यानंतर मालेवाडी, रिंगेवाडी आणि पाटेवाडीच्या नंतर धनगरवाड्याच्या पर्यंत. त्याच्या पुढे पांढरा पाण्याच्या इथं आम्ही थांबलो कारण पाठीपुढे सर्वजण होते. हा आमचा प्रवास किल्ले पन्हाळा ते विशालगड असा होता. पण आम्ही ज्या वेळेला पांढऱ्या पाण्याच्या इथे थांबलो आणि विशालगडकडे रवाना झालो त्यानंतर पुढचे व्हिडिओ नाही आहेत माझे कारण खूप सारा पाऊस होता. आणि असं पण नाही की आमचे मोबाईल एक्सपेन्सिव्ह आहेत आणि पावसामध्ये भिजून आपण व्हिडिओ काढू शकतो. कारण त्या दिवशी पावनखिंडीमध्ये जवळ 3 ते 4 हजार शिवभक्त होते. 12 जुलै 1660ला ज्या वेळेला महाराजांनी पन्हाळा ते विशालगडपर्यंतचा पावनखिंडीतून प्रवास केला आणि पावनखिंडीमध्ये हिरडस मावळ्यातील वीर बांदल आणि नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांना मानवंदना देण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातून शिवभक्त येतात आणि खूप सारा पाऊस असल्यामुळे व्हिडिओ नाही काढता आले. आणि कारण आपलं असं पण नाही की एकदा मोबाईल आपले फोन काही वॉटरप्रूफ नाही आणि एकदा फोन खराब झाला की परत घेणं म्हणजे कुठेतरी ते आमच्यासाठी ॲडजस्ट करण्यासारखं आहे. त्यामुळे नाही बाहेर काढला फोन आणि आमचा प्रवास हा विशालगडपर्यंत होता. पण विशालगडपर्यंत आम्ही जाऊ शकलो नाहीत कारण पावनखिंडीतून आम्ही ज्या वेळेला वरती गेलो 10 किलोमीटर आधीच आम्हाला पोलिसांनी थांबवलं होतं आणि त्यानंतर आमचा प्रवास तिथे झाला. कारण विशालगडवरती 5 वाजल्यानंतर कोणालाही वरती जायला अलाउड नाही आहे. म्हणजे एक प्रकारचा कर्फ्यू म्हणता येईल किंवा शासनाकडून परवानगी नाही आहे. कारण तिथल्या स्थानिक रहिवाशांनाच फक्त वरती येणं जाणं करता येतं. बाकी कोणालाही 5 नंतर येणं जाणं करता येत नाही. आमचा हा प्रवास जवळजवळ 4:15 ते 6-6:30 पर्यंतचा होता आणि जवळजवळ
12-13 तास आमचा प्रवास झाला. त्यामुळे ते सगळं एक आमचे घड्याळ वगैरे किंवा फोन वगैरे सगळे आतमध्ये होते, काहीच काढलेलं नव्हतं. बारमध्ये तुफान पाऊस होता म्हणून व्हिडिओज काहीच काढता आले नाहीत. धन्यवाद, एवढं सांगायचं होतं.